योग्य ती कारवाई करावी। त्याचबरोबर प्रशासनाने लवकरात लवकर ते डांबून ठेवलेल्या आदिवासी समाजाची सुटका करून त्यांच्यावर वेठबिगारीचा कायद्यासह अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे। रायगडच्या आदिवासी कुटुंबाची धुळ्यामध्ये वेठबिगारीत अडवणूक तर महिलांचा छळ, मुलांवर कामाचा जोर। रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पेडली गावात आदिवासी कुटुंबाची वेठबिगारीसारखी अडवणूक उघडकीस आली आहे। धुळे जिल्ह्यातील गोपाळ आणि कृष्णा कोळी यांनी 4 कुटुंबातील लोकांना कोळशाच्या भट्टीवर कामासाठी नेले। काही महिन्यानंतर मजुरी देणे थांबवले आणि विरोध केला म्हणून 3 पुरुषांवर हल्ला करण्यात आला। त्यांनी कसाबसा जीव वाचून पळ काढला, मात्र त्यांच्या पत्नी, लहान मुले आणि अन्य काही सदस्य अजूनही तेथे अडकले आहेत। या प्रकरणात महिलांवर छळ तर काही बालकांवर जबरदस्तीने काम करवून घेतल्याचे समोर आले आहे। पीडितांनी अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष यांच्या मार्फत रायगड जिल्हा प्रकल्प अधिकारी यांना मदतीची मागणी केली असून कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। माझे नाव मालू धर्मा निरगुडे। मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचा कोकण प्रदेश अध्यक्ष म्हणून समाज संघटनेचं काम करतो आणि 6 महिन्यापूर्वी आमच्या रायगडमधील सुधागड तालुका आहे, सुधागड तालुक्यातील पेडली गावचे आदिम जमातीच्या 4 कुटुंबांना धुळे येथील सिंदखेड तालुका आहे, सिंदखेड तालुक्यातील साकुरिया गावचे कृष्णा गोरखनाथ कोळी यांनी आमच्या आदिवासी 4 कुटुंबांना कामासाठी धुळे या ठिकाणी बोलवून घेतले। सुरुवातीला काही महिने त्यांना रेशन पाण्यापुरते त्यांनी पैसे दिले, त्याच्यानंतर त्यांच्याकडून त्यांनी काम करून घेतले। सदर ही 4ही कुटुंबा कोळशाच्या भट्टीवर काम करतायत आणि त्यांच्याकडून काम करून घेतले आणि काम करून घेतल्यानंतर त्या 4 पुरुषांना त्यांनी जबर मारझोड करून त्यांना त्या ठिकाणी हाकलून लावलेले आहे। त्यांच्या 2 व्हीलर देखील त्यांनी हिसकावून घेतलेले आहेत आणि आमच्या आदिवासी महिला आणि मुलं यांना डांबून ठेवलेलं आहे, त्यांना वेठीस धरलेलं आहे। तरी या संदर्भात आम्ही आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्याकडे पत्र दिलेलं आहे आणि निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाद्वारे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी। त्याचबरोबर प्रशासनाने लवकरात लवकर ते डांबून ठेवलेल्या आदिवासी समाजाची सुटका करून त्यांच्यावर वेठबिगारीचा कायद्यासह अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे। 4 मे 2025 रोजी सायंकाळी 7:30-8च्या सुमारास कृष्णा कोळी आणि गोपाळ कोळी यांनी त्यांच्या गावगुंड्यासह 20 ते 25 लोक घेऊन येऊन आमच्या आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी मारझोड केली। मंगेश पांडू वाघमारे, गुलाब पांडू वाघमारे, संतोष हाडकू जाधव यांना जब्बर मारहाण केली। मारहाण केल्यानंतर ते जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणातून पळून आले। त्यांच्याकडे असलेल्या 2 मोटरसायकल त्यांनी हिसकावून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत असलेले कुटुंब एकूण 12 लोक त्यांनी डांबून ठेवलेले आहेत आणि त्या महिलांनासुद्धा 4 महिला आहेत, 6 मुलं आहेत आणि 1 पुरुष आहेत। त्या महिलांनासुद्धा छेडछाड केली जाते, त्यांना दमदाटी केली जाते, मुलांना दमदाटी केली जाते। या संदर्भात आम्ही प्रकल्प अधिकारी पेण यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी रायगड पोलीस अधीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आलेले आहे। यांनी लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन आमच्या आदिवासी समाजाची महिला पुरुषांची सुटका करावी आणि अन्याय करणारे कृष्णा कोळी आणि गोपाळ कोळी आहेत यांच्यावर वेठबिगारीसह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कारवाई करावी अशी आमची संघटनेची मागणी आहे। आणि जर का प्रशासनाने याच्यावर लवकर लक्ष दिला नाही, त्यांची सुटका केली नाही, तर आदिवासी समाज संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही।